तुम्ही जे सांगतायत हे नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषदा, जिल्ह्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी शिवसेनेची पिछेहाट झाली, म्हणजे आता मागच्या काही काळामध्ये आपण बघितलं शिवसेनेचा बालेकिल्ला होता संभाजीनगर, आता तो भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला होत चाललाय. तुम्हाला असं वाटत नाही की याच्यासाठी जबाबदार कोण आहे? शिवसेनेची जी गळचेपी याच्यासाठी पहिले जबाबदार आहे भारतीय जनता पार्टी आणि नंतर शिवसेनेला जबाबदार. हे मी कबूल करू लागलो, मी कुठे नाही म्हणू लागलो. मी पालकमंत्री होतो त्यावेळेस 6 आमदाराचे 5 झाले असते, 4 झाले असते, 3 झाले असते, खासदार निवडून आले नसते, तर त्यावेळेस माझ्यासारख्या माणसाने नैतिकता म्हणून जबाबदारी स्वीकारली असते. पण ही जबाबदारी कुठेतरी याचा काम जे झालेली घडलेली दुर्दैवी घटना आहे, पक्षासाठी इतकी पिछाट का आली याचा आमच्या नेत्याला आम्ही प्रश्न मांडला. त्यांनी आम्हाला उद्या 6 वाजता बोलवलेलं आहे. 6 वाजता आता ते काय बोलतात, कसं बोलतात, कशा पद्धतीने बोलतात, त्यांना सत्तारची गरज आहे का नाही आहे, त्यांना अजून आमदाराची गरज आहे का नाही, त्यांना 6 आमदार पाहिजे का नाही पाहिजे, किंवा हे 6 आणि 1 खासदार संपवण्याचा काही कट मी जे बोलू लागलो तो चुकीचाही असू शकतो. तो सत्य आहे तर त्यांनी सत्य बाजू आम्हाला दाखवला पाहिजे, आणि चूक आहे तर आम्ही त्यांना सांगू का हे कसं चूक चाललंय. नाही, पण मागच्या काही काळापासून सत्तार साहेब, मागच्या काही काळापासून आम्ही बघतोय तुमच्या विकास कामांची चर्चा होत नाही, तर तुमचे तिथे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्यासोबतचे राजकीय द्वंद्व आहेत, संघर्ष आहे, तुमचं त्यांच्यासोबतचे भांडणं आहे, ते तुमच्यावरती टीका करतात, तुम्ही त्यांच्यावरती टीका करतात. मुंबईतून वरिष्ठ नेते काय लक्ष घालायला तयार नाही आहेत. काय सुरू आहे? नाही, टीका बिलकुल नाही. मी फक्त निधीच्या बद्दल बोललो. मी त्यांच्याबद्दल एक तरी शब्द अपशब्द कुठे बोललो का? पहिला तुम्ही ते तपासून घ्या. जेव्हापासून ते सत्तेवर आले, ते पालकमंत्री झाले, पालकमंत्री झाल्यानंतर त्यांनी मला किती निधी दिला मी कलेक्टरकडे माहितीच्या अधिकार मध्ये मागून घेतला. त्या सिल्लोड नगरपालिका, सोयगाव नगरपालिकेला दमडा तरी दिला का? त्यांनी कलेक्टरने लिहिलेलं नाही दिला. हे मी माझ्या नेत्याला दाखवणार. हे नाही दिला तर मग निधी 800 कोटी गेला कुठं? साधा प्रश्न आहे. ज्या ठिकाणी शिवसेना निवडून येते 90%, त्या ठिकाणी 90 रुपये देत नाही, मग 800 कोटी रुपये विकासाचा निधी जातो कुठं? हा मुद्दा मी तुमच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी सोबत आमच्या सोय पक्षाकडून बी कसा अन्याय होऊ लागला ही तुमच्या समोर मांडू लागलो. ग्रीन हार्वेस्ट नैसर्गिक पेंडीयुक्त खत, नेचर केअरची युक्ती, रासायनिक खतांपासून मुक्ती.